हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पॉवर न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आपण नाक्यावर आल्यानंतर लगेच भाडं लागलेलं आहे आपल्याला राऊत केटरर्स म्हणून. हे बघा, हे राऊत केटरर्स म्हणून यांचं भाडं लागलेलं आहे. तयार जेवण घेऊन आपल्याला रेडसन हॉटेल आहे ना, पाथर्डी भाडं, तिथं घेऊन जायचं आहे. तर बघा, आता हे लोडिंग होतं आहे, लोडिंग करता येते आणि लोडिंग झालं का आपण निघूया. ओके, लोडिंग होती गाडी. तर मित्रांनो, केटरिंगचं मटेरियल लोडिंग करून आता आपण निघालेलो आहे. मग या मावशी पण बरोबर आहे आपल्याला. आता इथून पाथर्डी फाटा आणि पाथर्डी फाट्यावरून एक्सप्रेस इन हॉटेलच्या बाजूनी जो खाली रस्ता जातो तिथून रेडिसन म्हणून हॉटेल आहे, तिथंच आजूबाजूला कुठंतरी हे मटेरियल उतरायचं आहे. लागतोय तो हायवे, तिथून राईट मारायचं आपल्याला. आणि आता आपल्याला सरळ जायचं आहे या रोडने. आज खूपच गर्दी आहे, रोडनी खूपच गर्दी आहे आज, खूपच गर्दी आहे आज. पाथर्डी फाट्याच्या अलीकडे जो बोगदा आहे ना, त्याच्यात जाऊन तसंच सरळ पुढं राईट मारून सरळ पाथर्डी फाट्यावर जायचं आपल्याला. आणि तिथून पुढं मग एक्सप्रेस आहे इन हॉटेलच्या तिकडं. बघा, इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. पाथर्डी फाटा आहे बघा. हा पाथर्डी फाटा सिग्नल. पाथर्डी फाट्याला नेहमीच गर्दी असते. लाल सिग्नल आहे, त्यामुळे थांबलेलो आहे आपण आता. चला, पाथर्डी फाटा पास झाला. आता एक्सप्रेस इन हॉटेल कडे. आणि बघा मित्र, समोर जे दिसत आहे ना, हे बघा, हे ते एक्सप्रेस इन हॉटेल आहे बघा. बघा, हे जे बाजूला आहे ना, ते एक्सप्रेस इन हॉटेल आहे. आणि इथूनच आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे. आणि ह्या रोडनी आपण सरळ गेला का रेडिसन हॉटेल लागेल. तर मित्रांनो बघा, आता आपण इथं ते जेवण घेऊन इथं आलेलो आहे बघा. त्याची सर्व बसण्याची शेडिंग केलेली. बघा, इथं जेवणाचा कार्यक्रम आहे. जेवणाचा कार्यक्रम आहे. शेरनार परिवार आहे, त्यांचा कार्यक्रम आहे. त्यांच्यासाठी जेवण आलेलं आहे आपण राऊत केटरर्स तर्फे. तर आता आपण जेवणाचं साहित्य खाली झालं का नाक्यावर निघूया. खाली झाली आता आपली गाडी. तर चला मित्रांनो, निघूया परत नाक्यावर. ओके. तर मित्रांनो, आता आपण ते केटरिंगचं भाडं सोडून नाक्यावर आलो आहे आणि अर्धा तास होऊन गेला आहे. तर आता आपल्याला परत दुसरं भाडं लागलेलं आहे. साईन बोर्ड आहे असा 12x2 साईजचा, तो घ्यायचा इथून शनी मंदिराजवळून आणि गुरु गोविंद सिंग कॉलेज आहे ना, त्याच्या बॅक साईडला सोडायचं आहे. तर चला, ते भाडं मारून येऊ आपण. ओके. तर मित्रांनो, आता आपण तो बॅनर घेऊन आलो आहे बघा. आता हा बोर्ड आहे, हॉस्पिटलचा बोर्ड आहे तो.
तर तो उतरवला का आपण नाक्यावर जाऊ परत. हॅलो मित्रांनो, आपण ते हॉस्पिटलचा जो बोर्ड होता तो गुरु गोविंद सिंगला चौकामध्ये सोडून आलो आहे आपण तिथं. आणि आता नाक्यावर येऊन आता आपण जेवण करणार आहे. पण आज जवळजवळ 3:45 वाजलेले आणि उशिराचं कारण पण आहे ते तुम्हाला मी जेवल्यानंतर सांगतो. तर बघा आता आपण जेवण करू. आज बघा आपली भाजी आहे वांगे बटाट्याची भाजी आणि पोळी. तर चला मित्रांनो, पहिले जेवण करू आणि नंतर आज उशीर का झाला तो तुम्हाला किस्सा सांगतो मी. तर ओके. तर मित्रांनो, आत्ताच जेवण झालं आहे, हात वगैरे धुतला आणि तुम्हाला तो किस्सा सांगतो आता मी उशीर का झाला एवढा. तर मित्रांनो, आज सकाळी काय झालं, नेहमीप्रमाणे श्रावण महिना असल्यामुळे ग्रंथ वाचन करून मी 10:30 वाजता गाडीजवळ पोहोचलो. घराजवळ गाडीजवळ पोहोचलो आणि गाडीला सेल मारायला लागलो. तो गाडीला काही करंटच येईना, गाडी चालू होईना. करंट येत नाही मग याचा अर्थ म्हणलं बॅटरीला काही प्रॉब्लेम, म्हणून बॅटरीजवळ गेलो तर गाडीला बॅटरीच नव्हती. आपली बॅटरी कुणीतरी चोरून नेली होती. अरे बापरे, मग आता मी लगेच डोक्याला हात लागला गेला माझ्या. अरे बापरे म्हणलं, आता तर फार मोठा प्रॉब्लेम झाला. कारण बॅटरी घ्यायची म्हणजे 7,000 रुपये लगेच लागतात. त्याच्याशिवाय आपण गाडीला हलवू शकत नाही बिलकुल. तर मग सर्वप्रथम मी आमच्या तिथं चिकोणी गार्डन पोलीस चौकी आपल्या घराजवळ तिथं गेलो. त्यांना पोलिसांना कळवलं तर ते म्हणे ठीक आहे म्हणे, अर्ज द्या तुम्ही, जेव्हा एखादा चोर पकडला जाईल बॅटरीवाला तर त्यावेळेस जर तुम्हाला बोलून घेऊ आणि तुमची आहे का तुम्हाला सांगू बा असं. तर हा असा अनुभव मला खूप वाईट आहे. पूर्वीचा पण एक अनुभव आहे माझ्या पिकअपच्या नव्या गाडीचं 2-3 महिने झाले ते गाडी घेऊन आणि मागचं व्हीलच काढून नेलं होतं रात्री, पूर्ण व्हील. बाजारखालीला कंप्लेंट केली, चक्करा मारल्या भरपूर, काही झालं नाही. वेळ गेला माझा उगाच आणि लक्षात आलं का अरे काय उपयोग नाही पोलीस स्टेशनला जाऊन हे करून, काय आलिया भोगाशी असावे सादर. आणि त्याप्रमाणे मग आपण परत कसं तरी व्हील एक घेऊन टाकलं, स्टेपनी घेऊन टाकली, टायर टाकला आणि चालू केलं. तर असं जुना अनुभव होता. त्यामुळं फक्त त्यांच्या कानावरती कंप्लेंट दिली, त्यांना कळवलं फक्त आणि घरी निघून आलो. त्याच्यानंतर आता काय करायचं, तर आपल्याला गाडी तर आता उभी ठेवता येत नाही कारण गाडीवरतीच आपलं सर्व अवलंबून आहे. तर मग माझ्या खिशात होते 2,500 होते माझ्याजवळ. तर मग मी, माझा मित्र आहे शाहरुख भाई म्हणून, त्यांचं बॅटरीचं दुकान आहे ट्रॅक्टर हाऊसच्या बॅक साईडला, त्यांच्याकडे गेलो. त्यांना किस्सा सांगितला यार असं असं झालं म्हणून यार, आणि माझ्याकडे तर फक्त 2,500 आहे. तर ठीक आहे म्हणे, काय नाही मास्टर, घेऊन जा बॅटरी आणि तुम्ही कधी देताल उरलेले पैसे. तर ते सांगा 4,500. तर मी तुम्हाला म्हणलं जास्तीत जास्त 8 दिवसात देईल म्हणलं. आणि मग ते बॅटरी घेतली, त्यांना बरोबर घेतलं, गाडीजवळ आलो आणि नवीन बॅटरी टाकली. त्यांनी ती फिटिंग करून दिली आणि नाक्यावर आलो. तर मित्रांनो, असा सकाळी किस्सा घडला. खूप टेन्शन आलं होतं, पण टेन्शन घेऊन काही फायदा नाही ना मित्रांनो. काय करणार तुम्ही सांगा. टेन्शन घेतलं असतं तर आपला एक तर वेळ वाया गेला असता, जेवण नसतं गेलं आणि बॅटरी तर नवीन आणावीच लागले असते. त्यामुळं म्हटलं की बाबा आलिया भोगाशी असावे सादर. जे घडलं ते घडलं, पुढं आपल्याला आणावाच लागणार आहे बॅटरी. आणि मग ती आणली आणि नवीन टाकून आणि मी आता नाक्यावर आलो. त्यामुळं आज बराच उशीर झाला, 1 वाजून गेला होता नाक्यावर यायला मला. हे सर्व बॅटरी आणणं, फिटिंग करणं, हे करून नाक्यावर यायला 1 वाजला. त्याच्यानंतर लगेच मला एक भाडं लागलं, त्याच्यानंतर दुसरं भाडं लागलं आणि त्याच्यामुळं जेवणाला 3:45 वाजले आज. तर मित्रांनो, आता जेवण झालं आहे. तर तुम्हालाही मी सांगतो की माझ्या जीवनात अशा गोष्टी घडत राहतात. तर टेन्शन घेऊ नका, ती वेळ येणार होती, झाली चोरी विषय सोडून द्या आणि आपल्या कामाला लागा फ्रेश मूडमध्ये. कारण जीवन थांबायचं नसतं कधी, जो थांबला तो संपला, चालत राहायचं असतं. म्हणून तुम्हाला पण मी
याच्यातून एक सांगतोय बुवा की बाबा तुम्ही सुद्धा असं जीवनात घटना घडत राहता तर सोडून द्यायच्या त्या घटना आणि आपल्या चालत राहायचं, आपल्या कामाला लागून जायचं. तर चला मित्रांनो ओके मित्रांनो, आता आपल्याला मागं लागलेलं आहे तिथं राणाप्रताप चौकातून मखमालाबादला जायचं आहे आणि केटरिंगचे तिथं भांडे, ते भांडे घेऊन आपल्याला इथे विजयनगरला यायचं आहे. तर आणि त्यांनी लोकेशन पाठवलं आहे बघा, लोकेशन आहे हे लोकेशन आहे. तर त्याप्रमाणे आता आपण निघालो आहे मखमालाबादला. चला ओके निघूया आपण. आपण इथून पहिलं गंगापूर नाक्यावर जाऊ आणि गंगापूर नाक्यावरून मग आपण ते मखमालाबादला जाऊ. बघा आता लोकेशनमध्ये डाव्या हाताला टर्न मारायचं सांगताय, तर आपण निघूया आता डाव्या हाताला. मस्त हिरवगार झाडी आहे ना, छान वाटतं एकदम मस्त. तर मित्रांनो हा बघा, हा आहे उंटवाडी चौक, सिटी सेंटर मॉल चौक. आणि इथं नेहमीच गर्दी राहते, कायम गर्दी राहते इथं. हे बाजूचं भव्य दिव्य काठियावाड, या रोडला सर्व शोरूम आहे मोठमोठे. हे बघा रेमंडचं शोरूम आहे पुढं. आता पुढे येईल ते शरणपूर पोलीस चौक आहे. हे बाई इथून टर्न मारलं का डाव्या हाताला शरणपूर पोलीस चौक येईल. आता दिसते ती शरणपूर पोलीस चौक आहे. सिग्नल सुटलाय ना, आता आपण गंगापूर रोड कडे निघालेलो आहे. आता इथून पुढं कॅनडा कॉर्नर येईल आणि कॅनडा कॉर्नरच्या पुढं गंगापूर रोड. तेव्हा आता कॅनडा कॉर्नरचा रोड आहे. आता पुढे येतो कॅनडा कॉर्नर अजून. मित्रांनो हा बघा आता आला गंगापूर नाका. गंगापूर नाका हे बघा, हा संपूर्ण दिसतोय ना, हा गंगापूर नाका आहे. आणि आपल्याला असं सरळ जायचं आहे मखमालाबादला. पडलेला आहे लाल, हिरवे लाईट लागले का निघू आपण. मित्रांनो बघा आता येईल जी गोदावरी नदी. हे बघा हा गोदावरी नदीचा पूल आहे. हे बघा गोदावरी नदी, हे बघा. आणि बघा मस्तपैकी हिरवीगार झाडी. आणि हा बघा मित्रांनो आता जो येईल तो ड्रीम सिटी चौक आहे. हा इथून लेफ्ट मारला का आपण डायरेक्ट मखमालाबादला जाणार आहे. हा बघा हा जो दिसतो हा ड्रीम सिटी चौक आहे. इथून लेफ्टला मारलं का आपण सरळ मखमालाबाद रोडला लागू. तर मित्रांनो बघा आता आपण मखमालाबाद रोडला लागलेलो आहे. तेव्हा आता मॅप प्रमाणे मखमालाबाद रोडला लागलेलो आहे आपण. आता मखमालाबादचं कॅनॉल, मखमालाबाद गावाच्या अगोदर जो कॅनॉल आहे ना तो येईल. आता बघा हा बघा हा कॅनॉल. तर मित्रांनो बघा आता आपण इथं लोकेशनवर पोहोचलेलो आहे मखमालाबाद एरियामध्ये. आणि ते भांडे आता लोड करायला लागले बघा.
लोडिंग करता येतं ते लोडिंग झालं की आपण निघू परत विजयनगरला राणा प्रतापच्या पुढे. आणि बघा इथला परिसर ही मित्रांनो म्हाडा कॉलनी आहे. मखमलाबादची म्हाडा कॉलनी. सर्व म्हाडा कॉलनी बघा ही. मित्रांनो चहासाठी थांबायचं आहे तर चहासाठी थांबलो आहे आपण. बघा चहा घेऊ आता. घ्या. चहा भारी राहतो यांचा. गाडी तुमची आहे सर. तर मित्रांनो आता आपण चहा पिल्यानंतर आलो आता आपण राऊत केटरर्सच्या इथं तेव्हा त्याला सोडण्यासाठी. सामान उतरवता येते आता. काय करू बाहेर. तर मित्रांनो आता आपण राऊत केटरर्सचं भाडं सोडून आपण नाक्यावरती आलेलो आहे. आणि मित्रांनो आजचा दिवस म्हणजे सकाळी वाईट गेला. बॅटरी चोरी झाली आपली. आणि नाक्यावर आल्यानंतर आपल्याला आज लागोपाठ 3 भाडे मिळाले. त्यामुळं चांगली पण घटना घडली. तर आजचा दिवस म्हणजे थोडी खुशी आणि थोडा गम असा होता. तर चला जीवनात घटना घडत राहतात त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. चालत राहायचं. थांबायचं नाही. आणि थांबला तो संपला. म्हणून मित्रांनो हसा आणि हसत राहा. आणि आजचा जर व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो खुश राहा. टेन्शन घेऊ नका. मजेत राहा. ओके. गुड नाईट.